नमस्कार मैत्रिणींनो. तर आज तुम्हाला मी आपण हँडवॉश वापरतो त्या हँडवॉशच्या मोकळ्या पाऊचचा वापर करून आपण भरपूर वस्तू आपण क्लीन करू शकतो. तर चला तुम्हाला मी आता याचा कसा उपयोग करायचा हे तुम्हाला मी आता दाखवते. आता आपण प्रत्येक महिन्याला हँडवॉशचा पाऊच आणतो आणि हा पाऊच आपण छोट्या बॉटलमध्ये फिल करून घेतो आणि हा पाऊच रिकामा करतो. तर बघा मैत्रिणींनो, आता हे पाऊच आपण रिकामा करून घेऊया. चला तर मग आपण आता हा पाऊच रिकामा करून घेऊया. आता हे छोट्या बरण्यांमध्ये मी हा पाऊच खाली करून घेत आहे. आता हा पाऊच या बाटल्यांमध्ये मी खाली करून घेतलेला आहे. तर बघा आता हा पाऊच या पाऊचमध्ये 3 बाटल्या भरल्या जातात. आणि आता यात पाऊच याच्यामध्ये आपण भरून घेतल्यानंतर हा पाऊच रिकामा झालेला आहे. तर आता या रिकाम्या पाऊचचा वापर करून आपण भरपूर वस्तू कशा क्लीन करायचे हे तुम्हाला मी आता आज दाखवत आहे. आपला हँडवॉशही वेस्ट जात नाही आणि आता हा पाऊच रिकामा झालेला आहे. बघा आता हा रिकामा पाऊच आपण काय करतो, फेकून देतो. पण मी तसं न करता तुम्हाला आता याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला मी आता दाखवते. आता या पाऊचमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता या पाऊचमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पाऊच चांगलं पाण्याने खळबळून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण हे एका स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी ओतून घ्यायचं आहे. तर एका पाऊचमध्ये हे पूर्ण बाटलीभर पाणी ओतून मी व्यवस्थित असं खळबळून घेतलेलं आहे आणि या स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी मी भरून घेतलेलं आहे. आता यामधला पूर्ण हँडवॉशसुद्धा या पाण्यामुळे निघून गेलेला आहे. आपला हँडवॉशसुद्धा वाया जात नाही. आणि या पाण्यापासून मी तुम्हाला दाखवते आपण सर्व वस्तू अगदी क्लीन करू शकतो. तर आपण किचनसाठी महागातले स्प्रे मागवतो. पण बघा मैत्रिणींनो, तर आता या स्प्रेचा वापर करून मी तुम्हाला गॅसची शेगडी क्लीन करून दाखवते. फक्त याच्यावर स्प्रे करायचा आणि एका कपड्याने, कॉटनच्या कपड्याने ते पुसून काढायचं. अगदी आपली गॅसची शेगडी एकदम नव्यासारखी चमकायला लागते. त्या रिकाम्या पाऊचमधल्या हँडवॉश वाया न जाता त्याचा आपण भरपूर ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो. तर बघा अशा पद्धतीने आपण ही गॅस शेगडी व्यवस्थित अशी क्लीन करून घेऊया. आता बघा त्या स्प्रेच्या पाण्यामध्ये मी ही गॅस शेगडी अगदी आपली क्लीन झालेली आहे. त्याचा वापर करून आपण गॅस शेगडी पुसू शकतो. आणि तुम्हाला आता पुढे पण दाखवते मी यापासून आपण कोणत्या कोणत्या वस्तू क्लीन करू शकतो. तर बघा आपली गॅस शेगडी अगदी क्लीन झालेली आहे. फक्त आपण स्प्रेमधलं पाणी याच्यावर आपण मारलेलं आहे, बाकी काही त्यामध्ये टाकलेलं नाही आहे. तर अगदी क्लीन, अगदी हँडवॉशच्या त्या पाण्यापासून आपली गॅस शेगडी अगदी क्लीनही होते. आणि आता बघा गॅस ओटा याच्यावरसुद्धा हे पाणी आपण स्प्रे करायचं आणि कॉटनच्या कपड्याने पुसून काढायचं आहे. तर बघा आता मी हे पाणीसुद्धा याला स्प्रे केलेलं आहे आणि व्यवस्थित असं पुसून दाखवत आहे तुम्हाला. तर बघा मैत्रिणींना अगदी स्वच्छ असा आपला गॅस ओटा या पाण्यामुळे होतो आणि जंतुनाशक पण होतो आणि क्लीन पण होतो. तर बघा आता आपला गॅस ओटासुद्धा या पाण्यामुळे किती क्लीन झालेला आहे. आणि आता तुम्हाला मी माझा डायनिंग टेबल क्लीन करून दाखवते. आता हा माझा डायनिंग टेबलसुद्धा ब्लॅक कलरचाच आहे. तर याच्यावरसुद्धा मी हे पाण्याचं स्प्रे करते आणि डायनिंग टेबल क्लीन करून घेत असते. अगदी 1 सेकंदामध्ये आपलं हे डायनिंग टेबलसुद्धा क्लीन होऊन जातो. कोणतंही डायनिंग टेबल लाकडी असो किंवा संगमरवरी दगडाचं असो, कोणतंही असो, आपलं डायनिंग टेबल अगदी या पाण्यामुळे लवकर क्लीन होते. तर बघा मैत्रिणींनो, फक्त एकदा आपण त्याच्यावर व्यवस्थित कपडा मारला तरी डायनिंग टेबल आपलं क्लीन झालेलं आहे. तसंच या पाण्याचा वापर करून आपण आपल्या घरामधले आरसे, कपाट
हे सुद्धा आपण क्लीन करू शकतो. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही आयडिया कशी आवडली तर लाईक